आज आपण एक आवळ्याची रेसिपी पाहणार आहोत, जी अगदी सी विटॅमिन्सने भरलेला असा हा जो आवळा आहे तो मिठाच्या पाण्यामध्ये कसा मुरवायचा आहे आणि अगदी तुम्ही 6 महिने ते वर्षभर हा आवळा कसा टिकून ठेवतो ते पाहणार आहोत। तर आता इथे मस्त असे बाजारातून मी आवळे आणलेले आहेत आणि हे खारट पाण्यामध्ये मिठामध्ये आपल्याला आवळे टाकायचे, त्यासाठी चांगले चांगले आवळे आहेत ते आपण घेणार आहोत। कारण की असे आता हे इथेच पहा, इथे हा आवळा खराब झाल्यासारखा झालाय, हा आवळा आपण वापरणार नाही आहोत। तर हे असे आवळे आहेत ते बाजूला काढून चांगले असे कडक आणि छान असे आवळे जे आहेत ते आवळे आपण वापर करणार आहोत। तर आता इथे मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे एका सुक्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होईल, हे जास्त दिवस टिकतील। आपले हे आंबे तुम्ही वर्षभर ते 6 महिने सुद्धा सहजरित्या ठेवू शकाल, इतकं तुम्ही व्यवस्थित जर केलं तर ती राहू शकेल। तर आता इथे मी हे जे आवळे आहेत ते पुसून घेते। आता हाच आवळा घेतला आहे, असं स्वच्छ असं पुसून घेणार आहोत आणि हा व्यवस्थित असं पुसून, इथे पहा खराब नाहीये, फक्त डाग लागलेला आहे पानांचा, त्यामुळे आपण हा आवळा घेतलेला आहे। आणि हा आवळा जो आहे तो खराब झालेला आहे पहा, म्हणजे हा आवळा आपल्याला घ्यायचा नाहीये। तर अशा प्रकारे मी सगळेच आवळे पुसून घेते। तर इथे पहा, इथे आवळे सगळे पुसून घेतलेले आहेत। आपण आता हे आवळे बाजूला ठेवूया आणि ह्यासाठी लागणारं पाणी तयार करून घेऊया। गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी हे 2 ग्लास पाणी टाकून घेते। हे पाणी चांगलं उकळवून द्यायचं आहे। या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आताच, म्हणजे हे छान विरघळेल। प्रमाणात टाकून घ्यायचं, 1 चमचा मी टाकलेला आहे ह्याला पाण्यासाठी मीठ, 2 ग्लास पाण्यासाठी 1 चमचा मीठ टाकलेला आहे। हे पहा, इथे पाण्याला उकळी आलेली आहे, तरी सुद्धा इथे 2 ते 3 मिनिटं अजून आपण पाणी छान असं उकळून घ्यायचं आहे आणि हेच पाणी गार करून आपण नंतर वापर करणार आहोत। पुढे आपण पाण्यामध्ये आंबे कसे टाकतो हे पाहण्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिटाची ही रेसिपी आहे। तर आता इथे पाणी उकळू द्या, मग आपण तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवणार आहे। इथे पहा, पाणी मस्त असं उकळलेलं आहे। आता आपण हे साधारणतः 4 ते 5 मिनिटं पाणी मी उकळून घेतलेलं आहे। गॅस बंद करून घ्यायचं। हे पाणी गार होतपर्यंत आपण आता दुसरं पाहूया कसं टाकायचे आवळे पाण्यामध्ये। तर आता इथे एक मी काचेची बरणी घेतलेली आहे आणि ती अगदी सुकून व्यवस्थित घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये पाण्याचा कुठल्याही प्रकारचा अंश नाहीये, उन्हामध्ये वाळून घेतली तरी सुद्धा चालेल। तर इतकी ही व्यवस्थित सुकी करून घेतलेली ही बरणी आहे काचेची। तर आता ह्यामध्ये मी हळद टाकून घेत आहे। हळद टाकल्यामुळे काय होतं, ही हळद ही अँटीसेप्टिक असल्यामुळे हे आवळे सुद्धा तसे खराब होत नाही आणि कलर सुद्धा छान येतो। तर मी इथे 1 टीस्पून म्हणजे छोटा हळदीचा चमचा टाकून घेतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये जे आवळे पुसून घेतलेले आहेत ते सर्व ह्यामध्ये टाकून घेऊया एक एक करून। हे आवळे मुरायला साधारणतः 7 ते 8 दिवस लागतात, पण तुम्ही जर 15 दिवसांनी खायला गेलात तर जास्त चांगले लागतात। तर आपल्याला ही रेसिपी नक्की करायचीच आहे, लवकरात लवकर करा, कारण की ह्या आवळे आपण पाण्यात टाकू ते लगेच खायला मिळणार नाहीये, त्यामुळे आपल्याला ह्यासाठी 15 दिवस ते 8 दिवस वाट पाहायला लागणार आहे। त्यामुळे ही आवळ्याची रेसिपी लवकरात लवकर करा, कारण आत्ताच थंडी चालू झालेली आहे, त्यामुळे हे आवळे आत्ता खूप बाजारामध्ये यायला लागलेले आहेत। इतर वेळा तुम्हाला हे आवळे मिळत नाही आणि हा सी विटॅमिनने भरलेला असा आवळा आहे, त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त पण आहे, कॅल्शियमने भरलेला आहे। त्यामुळे नक्की आवळ्याची ही रेसिपी करून पहा, खूप आवडेल तुम्हाला। तर आता इथे पहा, मी आवळे असे टाकून घेतलेले आहेत सगळे, तोपर्यंत इकडे पाणी गार होतोय। आता इथे पहा, पाणी हा गार झालेला आहे मस्त असं। तर आता हा पाणी ह्यामध्ये सर्व ओतून घ्यायचं आहे। हे पहा, आणि हळद टाकल्यामुळे ह्या आवळ्याला खूप सुंदर असं म्हणजे कलर येणार आहे। इथे पहा, सर्व आवळे मी टाकून घेतलेले आहेत आता, आणि आता हे पाणी सुद्धा आता आवळ्याच्या वरती आलेलं आहे। इतकं पाणी व्यवस्थित वरती ठेवायचं आहे, कारण की हे आवळे आपल्याला 15 दिवस तरी मुरवत ठेवायचे आहेत। 7 दिवसात सुद्धा तुम्ही काढलेत तरी चालणार आहेत, पण चांगले मुरण्यासाठी इथे आपण 15 दिवस सुद्धा असेच आवळे ठेवणार आहोत। अगदी झाकण घट्ट बरणीचं लावायचं आहे आणि एका वेगळ्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे, आणि मग आपण ते 15 दिवसांनी आवळे कसे होतात ते मुरतायत ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आता इथे 15 दिवस झालेले आहेत आपले, आणि आवळे
छान असे आपले मुरलेले दिसत आहेत। पहा, सर्व जी हळद आहे ती छान अशी त्या आवळ्यांना लागल्यासारखी दिसत आहे। मिठाचं पाणी सुद्धा व्यवस्थित त्यात मुरलं असेल तर आपण ह्याच्यातला एखादा आवळा काढून घेऊया आणि पाहूया की आवळा कितपर्यंत मुरलेला आहे। कारण की 7 दिवसात जरी तुम्ही काढलात तरी सुद्धा चालेल, पण 7 दिवसात एवढं मुरत नाही। आत्ता 15 दिवस झाले। पहा, छान असा आवळा पिवळसर धमक असं झालेला आहे। त्याचे हळदीचा आणि रंग सुद्धा छान त्या आवळ्याला आलेला आहे। त्याचप्रमाणे हे आवळा जो आहे तो अशा पद्धतीने मस्त असं शायनिंग आल्यासारखा दिसत आहे। तर आपला आवळा मुरलाय, तो कितपर्यंत मुरलेला आहे ते पाहूया। पहा, इथे सुरीने जर कापलं तर पटकन अशी सुरी ही जाते आतमध्ये आणि त्याच्याने भाग सुद्धा खूप सुंदरपणे पडणार आहे। कारण की हे आवळे जेव्हा आपण पाण्यामध्ये मुरतात तेव्हा बी वेगळी राहते आणि आवळ्याचं भाग वेगळं निघतं। हे पहा, इथे असं छानपैकी असं भाग निघालेला आहे, म्हणजे आपला आवळा खूप सुंदर असं मुरलेला आहे। आणि हा चवीला आपल्या पचनासाठी आवळा खूप छान असतो। ह्यामध्ये सी विटॅमिन्सने भरलेला हा आवळा आहे, त्यामुळे तुमच्या त्वचेला किंवा तुमच्या शरीरासाठी हा आवळा अतिशय गुणधर्मी आणि अतिशय उपयुक्त असा आवळा आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने अगदी 2 मिनिटाची रेसिपी आहे, काहीच त्याला वेळ लागणार नाही। आता इथे पहा, 4 तुकडे सहजगत्या पडलेले आहेत आणि बी सुद्धा बाजूला होत आहे। तर असं मस्त असं आवळा तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आयकॉन दिलेली आहे ती नक्की दाबा। येणारे असेच नवीन ज्या रेसिपी आहेत ते तुम्ही अशाच पाहत राहा। धन्यवाद। ह्याच्या पुढे अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी अग्रिस्मिता किचनला नक्की लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मस्त का, स्वस्त रहा।